कल्याणपूर्वेतील सिद्धार्थनगर येथील एका घराला अचानक आग लागली। प्राथमिक माहितीनुसार सुरेंद्र केदारे नावाचे व्यक्ती जेवण बनवण्याचे ऑर्डर घेतात। शुक्रवारी दुपारच्या सुमारास जेवण बनवत असताना कपड्याने पेट घेत अचानक आगीचा भडका उडाला। आग लागल्याचे समजताच अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली। घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली। या घटनेत सुरेंद्रची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे। घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दरम्यान महेश गायकवाड यांनी पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे। सिद्धार्थनगर परिसरात सुरेंद्र केदारे नावाचे कुटुंब राहते। अतिशय हालाकीचं त्यांची परिस्थिती आहे आणि लोकांचं जेवणाची ऑर्डर घेण्याचं काम करतात। आज ते जेवण बनवत असताना अचानक आगीचा भडका त्या गॅसच्या ह्याच्यामधून आला आणि तो कापडाला पेट घेऊन पूर्ण घर जळालं आहे। जवळजवळ त्यांचं फ्रीज, चादर, गाद्या अशा म्हणजे की सगळं भांडी ही सगळी सामानं जळून खाक झालेली आहेत। या ठिकाणी महापालिकेचे काही अधिकारी आलेत, MSCBचे आलेत, फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी तर पाण्याचा फवारणीने आग विझवलेली आहे। पण अतिशय नुकसान झालेलं आहे। तर महापालिकेच्या माध्यमातून आयुक्त महोदयांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून त्यांना मदत मिळावी। त्याचप्रमाणे तहसीलदार यांना आम्ही संपर्क केला, ते या ठिकाणी पंचनामा करतील, पण त्यांचा अनेक दिवस लागतात। तत्काळ काहीतरी नियोजन करून आपण त्यांना भरपाई द्यावी। नेमकी आग कशामुळे लागली काय माहिती? ते बिर्याणीची ऑर्डर घेतली होती त्यांनी आणि कापडाला आग लागल्यानंतर त्या आगीचा भडका उडाल्यानंतर त्यांची आई, त्या ठिकाणी सुरेंद्रची आई बाहेर निघून गेली आणि त्या आगीचं रूपांतर मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामुळे आग लागली। त्यांची सुरेंद्र यांची मिसेसला थोडंसं भाजलेलं आहे।